खूप दिवस झाले शिवांश मला सारखा मागा लागला होता, मम्मी आपण बिस्किटचा केक करूया का? चला म्हटलं आज तुझी इच्छा पूर्ण करूया. आता केक करायचं म्हटलं ना सामान तर लागणार. मग गेलो दुकानामध्ये, सगळं सामान घेतलं. आता लागलीच मला बाजरी पण घेऊन टाकावी, कारण भोगी दिवशी बाजरीची भाकरी घालावी लागते. आता हा मला कसा दाखवतोय बघा बिस्किट पुडा, जणू काय आम्ही कधी खाल्लाच नसेल. एका टोपामध्ये ना दोन्ही बिस्किट पुडं फोडून घेतलं. आता मी हॅपी हॅपीचं आणलं होतं 2 पॅकेट 10 वाली. ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ही सगळी बिस्किट चुरून घेतली. आता आपण दूध टाकून करतो, पण म्हटलं आज आपण पाणी टाकून तरी बघूया कसं लागतंय ते. ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली आणि सगळं ना चांगलं एकसारखं असं हलवून ना 15-20 मिनिटं मग याला ठेवून दिलं मी झाकण ठेवून. तोपर्यंत इडलीच्या भांड्यामध्ये ना पाणी तापायला ठेवलं. आता मी ह्याच्यामध्येच ठेवते पाणी तापायला, ह्याच्यामधनं वाफ जास्त बाहेर जात नाही. आता एकसारख्या वाट्या माझ्या नव्हत्यात. मग ना मसाल्याच्या डब्यातच वाट्या मी घेतल्या. त्याला ना चांगलं तेल लावून असं ग्रीस करून घेतलं आणि तुम्ही बॅटर बघू शकता की ते असं घट्टसर होतं. हे असं तुकडं दिसतं ते ना, हे त्या बिस्किटावरती ना कॅडबरी तुकडं होत्यात. ह्याच्यामध्ये 1 पॅकेट इनो टाकलं आणि नॉर्मल ह्याच्यावरती पाणी टाकून घेतलं आणि चांगलं एकसारखं हलवत नेलं. पीठ चांगलं असं फुगलं पाहिजे हो. मग सगळ्या वाट्या घेतल्या मी भरून आणि एक एक वाटी ना मग या इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून दिले. आता वाफ जास्त बाहेर जाऊ नये म्हणून ह्याच्यावरती मी लोखंड ठेवलं. आता म्हटलं हे शिजतंय ना, तर म्हणलं आपण जेवण तरी घ्यावं, कारण केक करेपर्यंत ना आम्हाला चांगला 2च वाजल्या होत्या. शिवांशला म्हणलं जेवतोस का, तर नाही म्हटलं मी केकच खाणार आहे. आता एवढा आनंद झाला होता ना केक खायचा म्हणून. म्हटलं तू बाबा बस तोपर्यंत, मला काय टिक निघणार नाही. मी तर जेवून घेतलं आणि ह्याने मला 2-3 वेळा तर ना ह्याच्यावर झाकण काढायला लावलं होतं. बघ की मम्मी केक शिजलाय का? मी 2-3 वेळा तरी बघितलं सुरी लावून, पण ह्याला सारखं असं सुरीला लागत होतं, कारण केक शिजायला जरा जास्तच वेळ लागतो. पण ह्याला कुठं दम निघते. आणि केकवरती जी मी क्रीम टाकली होती ना कॅडबरीची, ती पण ह्याला मला नीट अशी वितळू दिली नाही. अशी घट्ट घट्टच नाही, काय काय जागी पडली होती. पण जाऊ द्या म्हटलं. आणि खायला खरंच हा केक ना जास्तच भारी लागत होता आणि दिसायला पण जरा बरा दिसत होता म्हणा. आणि शिवांशला तर माझ्या जास्तच आवडला होता. माझी रिॲक्शन बघा शेवटला, मला हाताने दाखवत होता कसा झाला तो केक. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.